मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक कमालीची वाढलेली असून धरणाचा पाणीसाठा आता 76% पार पोहोचलाय। आज 1 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेच्या अहवालानुसार धरणात सध्या 76.54% उपयुक्त पाणीसाठा जमा झालाय। धरणाची पाण्याची पातळी 1517.40 फुटांवर पोहोचली आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात तब्बल 26,092 क्युसेक वेगानं नवीन पाण्याची आवक सुरू आहे। पाण्याची ही वाढती आवक पाहता धरण प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देत पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून 500 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 500 क्युसेक असा एकूण 1000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातील पाण्याची पातळी सातत्यानं वाढताना पाहायला मिळतेय। आगामी काही दिवसात आवक अशीच सुरू राहिल्यास धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।